श्रावणामध्ये सोमवारी तुम्ही काय जेवण केलं पाहिजे ज्याने तुमचा उपवास पण घडणार आहे आणि तुमचं वजन पण कमी होणार आहे. लक्षात घ्या, श्रावणामध्ये सोमवारी फक्त 2च टाइम जेवण करायचे आहे तुम्हाला. 3-4 टाइम ते पापड्या, खिचडी वगैरे तळीव मळीव अजिबात खायचं नाही. हे खाता तुम्ही उपवासासाठी, डाएट करता का डाएटसाठी उपवास करता हे सुद्धा कळत नाही तुमचं. त्यामुळे ॲक्युरेट मी सांगतो तेच फॉलो करायचे. तर सकाळच्या जेवणामध्ये तुमचं आहे ना, खिचडी पाहिजे कमी तेलातली, गावठी तुपात केली असेल तर अतिउत्तम असणार आहे. कमी शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकायची, अशी तुम्ही खिचडी बनवायची. त्यासोबत दही 200 ते 250 ग्रॅम घ्यायचे तुम्हाला. लक्षात घ्या, दह्याची क्वांटिटी ही जास्तच असली पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भगर सुद्धा खाऊ शकता. आता काही काही एरियामध्ये भगर चालत नाही, पण ज्या एरियामध्ये भगर चालते तुम्ही भगर खाऊ शकता. म्हणजे खिचडी किंवा भगर दुपारच्या जेवणामध्ये असली पाहिजे तुमची. असं तुमचं दुपारचं जेवण असलं पाहिजे. याच्यासोबत काहीच खायचं नाही दुसरं. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला काय खायचंय तर रताळी घ्यायची, पोटभर घ्यायची. त्यासोबत दुधात कुस करून तुम्ही खाऊ शकता रताळू संध्याकाळी. म्हणजे 7च्या आत तुम्हाला जेवण करायचं, रताळू तुम्हाला खायचे. दुधात कुस करून खाल्लं तरी पण चालते किंवा दही थोडं सोबत घेतलं तरी पण चालते. लक्षात घ्या, रताळू कंपल्सरी खायचंच आहे, कारण ते हेल्दी कार्बोहायड्रेट आहे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, त्यात फायबर असतात, डायजेशनसाठी, ओव्हरऑल हेल्थसाठी तुमच्या ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे 2 टाइमचं तुमचं जेवण असणार आहे. आता रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला 1 कपभर दूध प्यायचं आहे मस्तपैकी, ज्याने तुम्हाला एकदम शांत झोप लागणार आहे आणि तुमचा फॅट लॉस सुद्धा एकदम चांगला होणार आहे. आता दिवसभरामध्ये दही तुम्ही किती पण खाऊ शकता, जेणेकरून तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होणार आहे. असाच तुमचा आहार असला पाहिजे सोमवारच्या दिवशी. आता काही लोक सोमवारी म्हणजे सकाळी जेवण करतात आणि संध्याकाळी ते उपवास सोडतात. तर जे लोक संध्याकाळी उपवास सोडतात त्यांनी काय खायचंय, लक्षपूर्वक ऐका. भाकरी घ्यायची आहे किंवा चपाती खायची आहे, दोन्हीपैकी काही पण चालेल. त्याच्यासोबत घरी बनवलेली कोणती पण भाजी घेतली तरी पण चालेल. आणि उपवास सोडताना संध्याकाळी पनीरची भाजी घ्यायची किंवा सोयाचंकची भाजी घ्यायची कंपल्सरी. या दोन्हीपैकी एक भाजी तुमची संध्याकाळच्या जेवणामध्ये उपवास सोडताना असलीच पाहिजे. कारण प्रोटीनचा स्रोत फक्त तोच आहे, जेणेकरून तुमचा मसल लॉस होणार नाही आणि प्रॉपर फॅट लॉस पण चांगला होणार आहे. म्हणजे श्रावणामध्ये कमीत कमी तुमचं वजन कमी होण्याच्या ऐवजी कमीत कमी वाढणार पण नाही, म्हणजे स्टेबल तरी राहील. आणि जर ॲक्युरेट डाएट केला आणि त्यासोबत व्यायाम केला तर तुमचं वजन कमी सुद्धा होणार आहे. पण मी सांगतोय असं ॲक्युरेट खा, तुमचं वजन कमी पण होईल आणि ते मेंटेन पण राहील. कळलं का? उपवासासारखाच करायचा आहे तुम्हाला.